ओव्हनचा वापर न करता कढई किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही परफेक्ट केक तयार करू शकता. हा केक बेक करण्यासाठी मला 35 मिनिट लागलेले आहे आणि तुम्ही बघू शकता, की केकच्या कलरवरून आपला केक किती परफेक्ट बेक झाला आहे आणि केकची हाईट बघा, म्हणजे किती परफेक्ट हा केक आपला फुलला आहे. आज आपण जो केक बनवला आहे ना, तो मैदा, रवा, साखर, तेल, बटर न वापरता तयार केलेला आहे. तरी पण केक एक नंबर तयार होतो आणि तेवढाच टेस्टी तयार होतो. पण हा केक बघून तुमचा विश्वास बसत नाही आहे ना, की हा केक बिना मैदा किंवा बिना साखर बनवला आहे. आणि हा केक एकदम सॉफ्ट, मॉइस्ट, स्पॉन्जी, हेल्दी अँड टेस्टी तयार होतो आणि झटपट बनतो. तुम्ही हा केव्हाही तयार करू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. आणि हा केक खाताना ना तुम्हाला एकदम ट्रॅडिशनल, ऑथेंटिक असा छान स्वाद येतो आणि सुगंध पण येतो. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज बरेच दिवसानंतर केकची रेसिपी शेअर करते आहे. कारण केक तर सगळ्यांना आवडतो, पण बरेचदा असं असते की अवन नाहीये आमच्याकडे किंवा साखरेचा फार वापर होतो किंवा मैदा वापरतो. पण आजचा केक जो आहे तो तुमचा हेल्दी राहणार आहे. आपण अवनचा वापर नाही करणार आहे. त्याच्यामुळे रेसिपी जी आहे ते शेवटपर्यंत पहा आणि अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला मी केक सांगणार आहे, जो 100% तुमचा केक जो आहे तो एकदम मस्त बनेल. आज आपण केळ आणि अक्रोड याचा केक बनवणार आहोत, म्हणजे बनाना वॉलनट केक आहे. पटकन रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. पाव कप भाजून घेतलेले अक्रोड, याला आपण छोट्या छोट्या पीस मध्ये कापून घेऊ. अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचे. केक तयार करण्यासाठी टीन तयार करून घेऊ. तर त्याला तुम्ही तूप, लोणी किंवा तेल काही लावू शकता किंवा पिठाचं डस्टिंग करू शकता. माझ्याकडे ऑलरेडी हा बटर पेपर कट करून होता, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. याला पण मी थोडं बटर लावून घेते. बनाना वॉलनट केक साठी आपल्याला अशी चांगली पिकलेली केळी लागणार आहे. तर अशी मी छान 2 मोठी पिकलेली केळी घेऊन घेतली. काट्या चमच्याच्या साहाय्याने त्याला स्मॅश करून घेऊ. केळी छान पिकलेली असल्यामुळे केळीला एक गोडसरपणा तर असतो, स्वाद पण छान येतो आणि असं सहजपणेही स्मॅश होऊन जातं. आता एका मोठ्या मिक्सिंग बाउल मध्ये मेजरिंग कपाने अर्धा कप हा चिरून घेतलेला गूळ घेऊन घेतला. तुम्ही याच्याऐवजी साखर पण घेऊ शकता, अर्धा कप. आणि त्यामध्ये आपण मेजरिंग कपाने पाव कप तूप घालून घेऊ. तुम्ही याच्याऐवजी तेल टाकू शकता किंवा बटर पण घेऊ शकता. बटर घेत असाल ना तर ते थोडंसं विरघळून घ्या. आता या गुळाला आपण या तुपामध्ये मिक्स करून घेऊ. इथे थोडा वेळ जोराने असं फेटून घेतल्यामुळे गुळ आपला पूर्णपणे विरघळतो त्याच्यामध्ये आणि या सारणाला एक फ्लफीनेस येतो. त्याच्यामुळे आपल्या केकचं टेक्स्चर जे आहे ते खूप छान येते. आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीचा रंग आणि आता याला असा छान फ्लफीनेस आलेला आहे. तर इथपर्यंत याला फेटून घ्यायचं. म्हणून गुळ जो आहे तो फोडून न घेता चिरून किंवा किसून घ्या, किंवा तुम्ही गुळाची पावडर पण इथे वापरू शकता. आता हे बारीक करून घेतलेले अक्रोड आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. मी थोडेसे गार्निशिंग साठी राहू दिले. हे स्मॅश करून घेतलेले केळ घालून घेऊ आणि अर्धा चमचा वेलची पूड आणि आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यावरती एक चाळणी ठेवून द्यायची आणि मेजरिंग कपाने 1 कप गव्हाचं पीठ आहे, जे मी अजिबात दाबून नाही भरलं, असं हलक्या हाताने भरायचं. 1 टीएसपी बेकिंग पावडर आहे आणि 1/4 टीएसपी बेकिंग सोडा आहे आणि 2 ते 3 चिमटी मीठ आहे. याला आपण चाळून घेऊया. तर ही प्रोसेस आवश्यक करायची, याच्यामुळे आपल्या केकला टेक्स्चर खूप छान येते. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा पण करू शकता. आणि याला आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा आपला गव्हाचा केक आहे, बनाना केक आहे, त्याच्यामुळे याचं बॅटर जे आहे ते फ्लोई अजिबात नको. म्हणून जे मेजरमेंट घेतलंय ते अगदी ॲक्युरेट आहे. तुमच्या याला गरज असेल ना तर थोडंसं तुम्ही एखादा टेबलस्पून, 2 टेबलस्पून याच्यामध्ये दूध घालू शकता. पण तुम्ही बघू शकता माझं बॅटर जे झालं आहे ना, याला अजिबात दूध टाकायची गरज नाही. अशाच पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं. इतकं थिक बॅटर असायला पाहिजे. तुम्ही आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. आणि आता आपण एक सिक्रेट पदार्थ याच्यामध्ये टाकू, ज्यामुळे आपल्या केकला खूप चांगलं टेक्स्चर येईल. हे मी 1 चमचा हे दही घेऊन घेतलेलं. दही खूप आंबट नको,
तर पोहे खायच्या चमच्यानी 1 चमचा हे दही आहे. आपला जो सोडा आहे ना तो फास्टली असा ऍक्टिव्ह होतो आणि केक आपला मस्त फुलतो. तर हे सगळ्यात शेवटी टाकून घ्यायचं. ह्या सिक्रेट टीप आहे ही एक. आणि आपलं बॅटर रेडी आहे. आपण ह्या रेडी करून घेतलेल्या टीन मध्ये हे टाकून देऊ आणि या स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे थोडंसं लेवल मध्ये करून घ्यायचं. तर त्याच्यावर आपण हे बाजूला काढून ठेवलेले थोडेसे अक्रोडचे तुकडे टाकून घेऊया. आपलं बॅटर थिक असल्यामुळे थोडंसं मी हे आतमध्ये दाबून देते याच्या साहाय्याने आणि याला 2 ते 3दा असं टॅप करून घ्यायचं म्हणजे एअर बबल जी आहे ते निघून जाते. केक कुकर मध्ये करायचा होता म्हणून मी कुकर ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवला होता. तर मंद आचेवरती 15 मिनिट या कुकरला प्रीहीट करून घ्यायचं. केकचा टीन आहे तो आपण कुकर मध्ये ठेवून देऊ. त्याला झाकण लावून द्यायचं. या केकला मीडियम फ्लेम वरती आपण बेक करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता आपला केक हळूहळू हळूहळू छान वरती येतोय म्हणजे मस्त फुलतोय आपला केक. आणि तुम्ही बघू शकता आपला केक पूर्णपणे फुलला आहे. आता पूर्णपणे फुलला कसा आहे तर तुम्ही बघा केकला अशा क्रॅक आलेल्या आहे. त्याच्यामुळे आपला केक हा फुलून झालेला आहे. इथपर्यंत आपल्याला अजिबात झाकण काढायचं नाही. म्हणजे केक जेव्हा पूर्णपणे फुलतो ना त्यानंतरच आपण झाकण काढायचं किंवा चेक करायचं. तर याला जवळपास आता 25 मिनिट झालेले आहे. 25 मिनिट जनरली एक कपाचा जर केक असेल ना तर त्याला फुलायला लागतात. इथे गॅसची फ्लेम मी आता अगदी स्लो करून देते जी आपली मीडियमवर होती आणि परत याला 5 ते 7 मिनिट बेक करून घेते. आणि इथे केकला बेक करून 35 मिनिट झालेले आहे. आपण केक चेक करूया. आहाहा, काय फ्रॅग्रन्स येतो आहे. तर एखाद्या टूथपिक किंवा चाकूच्या साहाय्याने तुम्ही हा चेक करू शकता की केक बेक झाला की नाही. 2-3 ठिकाणी असं टाकून बघायचं तर तुम्ही बघू शकता अगदी क्लिअर निघते आहे आपली टूथपिक. म्हणजे आपला केक जो आहे तो परफेक्ट आणि प्रॉपर बेक झालेला आहे. काय सुंदर केक दिसतो आहे. फ्रॅग्रन्स पण अगदी अप्रतिम येतोय आणि त्या केकला आपण बाहेर काढून घेऊ. येस, परफेक्ट. बघा छान असे क्रॅक्स येतात त्याच्यामध्ये. जेव्हा परफेक्ट असा हा प्रॉपर बेक होतो ना केक असे छान याच्यावरती क्रॅक्स येतात. आणि बघा किती छान केक जो आहे तो बेक झालेला आहे. सुगंध तर अप्रतिम येतो आहे. मस्त स्पॉन्जी झालेला आहे. केकला आपण पलटवून घेऊ. येस, तुम्ही बघू शकता म्हणजे इथे बटर पेपर सुद्धा काढायचं काम नाही पडलं. बटर पेपर जो आहे तो याच्यामध्येच राहिला. इतका परफेक्ट बेक झाला आपला केक. आणि तुम्ही बघू शकता येस पहा सगळ्या बाजूनी केक जो आहे तो आपला केवढा प्रॉपर बेक झालेला आहे. आणि हाईट बघा केकची आणि केक बघा किती स्पॉन्जी झालेला आहे. बघा चला केक कापून बघूया कसा झाला ते. आणि तुम्ही बघू शकता केक हा केळ्याचा केक आहे. त्याच्यामुळे केळ्याचा केक जो आहे ना खूप असा स्पॉन्जी होत नाही. पण तुम्ही बघा एकदम सॉफ्ट आपला केक झालेला आहे. बघा म्हणजे इतर केक सारखा हा स्पॉन्जी होत नाही केळ्याचा केक. पण आपला केक अगदी परफेक्ट झालेला आहे. खूपच सुंदर केक झालेला आहे. एकदम मॉइस्ट सॉफ्ट असा केक होतो. बघू शकता तुम्ही. चवीला अप्रतिम लागतो हा केक. एकदम हेल्दी आणि टेस्ट. म्हणजे तुम्ही ऍज अ स्वीट म्हणून कधीही तयार करू शकता. मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता. ही 100% परफेक्ट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.